माझं नाव सचिन शेवतेकर, राहणार मऊद. इथं आमच्या शेजारी सचिन खडतडे यांनी ही तुमची मास्टर 1323 ही मकाचे वाण लागवड केली ती. आणि हे शुभम पवार त्यांच्याकडून आणलेली मकाची पिशवी. आम्हाला पण शुभमनं सांगलेले मकाचं वाण चांगलं आहे, ह्याबद्दल हे आहे. पण आमच्या डोक्यात पहिल्यापासून दुसऱ्या कंपनीचा विषय पहिल्यापासून लावण्यात म्हणून आम्ही व्हरायटी लावली नाही. पण ह्यांनी लावली मकाचं व्हरायटी. लावल्यानंतर पाहण्यासाठी त्यांनी आम्हाला बोलवलं. इथं प्रत्यक्ष मका बघितली तर आत्तापर्यंत जी वाण केलं त्याच्या ह्याच्यात म्हणलं तर आमच्या पाण्यात तर पहिल्यांदा एक नंबर आहे मका आली. कारण का आत्ताच्या दृष्टिकोनात आता इथं असा पाऊस झाला आहे की पादुरं सगळ्या रानात लागले. पण ह्या पाजरातनं पाण्यातनं बिगर पाण्याची मका इतकी भारी येणं म्हणजे पहिल्यांदाच पाहतोय आत्तापर्यंत पाहिल्यासारखं. त्यामुळं ही वाण पावसाळ्यात, थंडीच्या दिवसात किंवा आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला सुरुवातीच्या काळात पाऊस नव्हता, त्या टायमाला सुद्धा मकाला पाणी दिलं नव्हतं. त्यामुळं पाण्याची पण आवश्यकता मकाला कमी आहे. बाकीच्या ह्याच्या शेजारचं प्लॉट आहे तर पलीकडं पाणी दिलं नव्हतं, प्लॉट जळून गेलं. पण ही पाण्याला पण दम काढते आणि पाण्यात पण दम काढतं. म्हणजे ताकद ज्यादा आहे मकाची. आणि मकाचं ॲव्हरेज पण चांगलं आहे. कारण कणसाची साईज बघितली किंवा बुरकुंडाची साईज बघितली, म्हणजे बुरकुंडा लहान, मकाचं बी मोठं आहे. आणि कणीस पण चांगलं आहे. ती मका दाट असून अंतर सुद्धा मकाचं दाट आहे ताटामधलं, तरी सुद्धा कणीस चांगली पडलेत. आणि असल्या वातावरणात म्हणलं तर एकच नंबर आहे. ही माझ्याकडून म्हणायचं तर ही मकाचं म्हणजे दुसरी व्हरायटी लावण्यापर्यंत ही व्हरायटी चांगली. एवढं बोलून माझं